नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जे आपले प्लंबर बांधव आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर आज मी एक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर ती अशा प्रकारे असणार आहे. जी आपली गॅब्रेटची जी फ्लॅश टँक आहे, तर त्याच्या विषयी थोडी जरा माहिती देणार आहे मी. तर तो व्हिडिओ तुम्ही जे प्लंबर बांधव आपले जे नवीन काम शिकत आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट माहिती असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तर तुम्हाला दाखवतो ती पहिली गॅब्रेट कंपनीची जी फ्लॅश टँक आहे, कन्सील फ्लॅश टँक, ती तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, ही जी तुम्ही फ्लॅश टँक पाहत आहात, हे बघा. तर ही जी आहे ही गॅब्रेट कंपनीची फ्लॅश टँक आहे. दिसते का तुम्हाला गॅब्रेट? हां. तर ही जी याच्यामध्ये ना, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. आता एक ही आहे व्हर्टिकल आणि दुसरी जी आहे अशी हॉरिझॉन्टल अशी एक. म्हणजे दोन प्रकार असतात, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. आता ही जी आहे तर ती आहे व्हर्टिकल, म्हणजे ते उभी आहे. आता आपल्याला ही तुम्हाला खोलून दाखवतो तुम्हाला मी कशी खोलायची कशी नाही. त्यातले जे नवीन आपले प्लंबर बांधव आहेत त्यांना माहिती नसते, त्यामध्ये काय काय कधी कधी ते कन्फ्यूज होतात आणि त्यांना हे पण माहीत नसतं की हे बटन कसे खोलायचे. हे जे फ्लशिंगचे बटन आहेत आपले फ्लश करायचे, तर ते पण त्यांना माहीत नसते. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, पहिले ना हे जे तुम्हाला दिसते ना हे फ्लश टँक, त्याच्या इथं खाली ना एक ब्लॅक कलरचं बटन आहे बघा. दिसतं असेल, बघा दिसलं का? हे जे बटन नाही हे बटन ना फक्त याला असं फक्त आहे ना याला असं प्रेस केलं ना, हे बघा निघलं. बघा हे निघलं का तुम्ही प्लेटी. आता हे प्लेटी जर काढायचं म्हणलं तुम्हाला, आता हे प्लेटी मोकळे झाल्या. आता हे लॉक होतात, हे जे दिसतं तुम्हाला लॉक, हे कसे लॉक होतात, ते अशा लॉक होतात. तर हे लॉक असं फक्त आपल्याला आहे ना अशा वरती उचलायचे, अशा 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 काढायच्या. सेम हे पण तसेच असे काढलं ना झालं मोकळं. आणि हे जे दोन स्क्रू दिसत नाही, स्क्रू एक आणि हा दोन, हे दोन आपले स्क्रू पहिले काढून घ्यायचे. हे बघा, त्यासाठी आपल्याला स्क्रू ड्रायव्हर लागतो, आपल्याला तारवाला. आता हे प्लेट वरची जे मोकळी झालेली, आता आपलं जे कवर आहे ना ते काढून घ्यायचं आपल्याला. हे पण तुम्हाला आपण कवर कसं काढायचं हवं ह्याला ना. हे बघा, हे जे प्लेट दिसतं ना, ह्याची कवरिंग प्लेट, याला इथं लॉक आहे, दिसतं का? इथे एक लॉक आहे. तर हे काय काय आपले प्लंबर लोक आहेत ना, नवीन प्लंबर, त्यांना माहिती नसतं की ही प्लेट काढायची कशी. ह्याला पण सोपं आहे, जास्त काय म्हणजे अवघड नाही. त्यासाठी आपला स्क्रू आहे ना, आता तो जो तारवाला असा ना, आपल्याला 2 in 1 पाहिजे बरं का, स्क्रू ड्रायव्हर ना, त्यासाठी आपल्याला 2 in 1 पाहिजे. आता आपला जो प्लस आपण जो तारवाला होता ना, तर तो काढायचा आणि डायरेक्ट आपला मायनसवाला आहे तो लावायचा. ते काय मायनसवाला आपण लावलं ना, त्याची प्लेट आहे ना, ही प्लेट याची प्लेट फक्त थोडी वरती प्रेस करायची. वरती प्रेस जर केलं तुम्ही तर दिली की द्या मला. तर बघा निघली, मला गावा निघली, झाली मोकळी. निघली प्लेट निघली. आता तुम्ही बघू शकता आतमध्ये कसं यायचं मग दाखवतो. आता हे जे तुम्ही बघतात ना, हे 2 स्टिक आहेत. एक हे आपण मोठं म्हणजे नाही का, जो मोठा फ्लश आहे त्यासाठी, आणि हे कमी पाणी वापरण्यासाठी. हे बघा, फक्त याला प्रेस केलं ना असं हे निघते बघा. बघा निघलं. हे पण निघलं. आता ह्याचा सायफन आहे ना आपल्याला, तो पण मग दाखवतो खोलून कसा काढायचा कसा नाही. हा जो सायफन आहे ना, हा दिसतो सायफन, हा सायफन, तो तुम्हाला दाखवतो कसं काढायचं. हे बघा, त्यासाठी हे दिसतं का तुम्हाला, हे जे लॉक जे होतात ना, ते असं वरती उचलतात ते, त्याने प्रेशर नाही का फ्लश होतं त्याने. त्याच्यामागे फक्त हे जे लॉक आहे ना, हे बघा, हे फक्त असं प्रेस करायचं असं आणि बाहेर काढायचं. दिसलं ना तुम्हाला हे मागचं, ते फक्त असं दाबायचं आतमध्ये आणि बाहेर ओढायचं. त्याने फक्त असं वरती ओढायचं बघा.
झालं मोकळं सायफन. याचे सायफन ना असं काढायचं. तर मित्रांनो हे काही निघत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला पहिले जे ना फुटबॉल तर तो पहिला तुम्हाला काढावं लागेल. त्यानंतर हे आडवं करायचं असं हे जे निघलं जातं ते आडवं करून बाहेर काढायचं. तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला हे पहिलं हा जो फुटबॉल आहे ना तुम्हाला पहिला काढून दाखवतो. त्यासाठी हा इथे पहिला इथे वाल आहे बघा, मग दाखवतो मी. हा जो वाल दिसतो ना निळ्या कलरचा, हा जो वाल आहे ना तो बंद करायचा आपला पहिला असं. आणि काय होतं पाणी बंद होतं ते. इथे एक छोटासा अँगल वॉल तुम्हाला दाखवतो मी. तो दिसला का अँगल वॉल? हा जो आहे ना हा छोटासा अँगल वॉल आहे. तर तो पाणी आपल्याला स्टॉप करायचा असतं. हे इकडे फिरवलं नाही आहे नव्या बटन, इकडे त्या साईडला फिरून ना ते बंद होतं आणि इकडे खोललं ना तर ते ऑन होतं. पहिला ते खोलून घेऊ आपण. आता जर ते खोललं नाही हे चेकनट तो निघतो लगेच सगळं निघलं. आता ह्याला फक्त काय माहिती आहे का, हे त्यावरती जे नाही का हे बटन ना तर खाली काढायचं आणि बाहेर वाढायचं. हा निघलं. हा जो फ्लोट वाला ना झाला मोकळा. हा जो फ्लोट वाला ना तो झाला मोकळा. त्याला आपण ह्याची तुम्हाला नंतर माहिती देतो. ह्याची पहिले हे तुम्हाला जे सायफन आहे ना ते काढून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला काय पहिले सायफनची माहिती देतो स्टेप बाय स्टेप. तुम्हाला माहिती होईल लगेच. त्याला असं आडवं करायचं. याला आडवं केलं की असं बाहेर वाढायचं. हे बघा मित्रांनो निघलेलं आहे असं. हे असंच फक्त तुम्हाला असं थोडं अडचण होईल काढायला, पण ते निघते व्यवस्थित. हे जे बटन आहेत ना हे पण तुम्हाला खाली करायचे असे. जे लॉक असे लॉक असं केलं ना असे लॉक होतात. त्याला फक्त असं खाली असं प्रेस करायचं असं. हे पण सेम तसं हे असं लॉक झालं ना त्याला खाली करायचं. हा हे निघलं असं बघा. हे सायफन आहे. आता तुम्हाला ह्याची पहिली माहिती देतो. हे जे सायफन जे आहे ना ते बघा इथं तुम्हाला बटन दिसत असेल बघा. हे जे आहे ना हे लेवल मेंटेन करतं बघा. हे असं वर खाली केलं ना असं दाखवतो. ह्याला म्हणतात सायफन. फ्लॅश टँक सायफन पूर्ण मोगळे आहे. दिसतं का तुम्हाला काय यामध्ये? काहीच नाही. म्हणजे फक्त हे 2 पार्ट आहेत ना सायफन आणि फ्लोट वाल तेच फक्त मेन कामाचे आहेत. हा दुसरा वाल दिसतो का तुम्हाला? हा वाल हा अँगल वाल आहे. हा आडवा दिसेल तुम्हाला. दिसतो ना तुम्हाला आतमध्ये? हा जो वाल आहे ना हा निळ्या कलरचा तो अँगल वाल आहे. तो पाणी आपण स्टॉप ऑन आणि ऑफ करू शकतो पाणी. म्हणजे तुम्हाला मेन वॉल बंद करायची गरज नाही. मेन वॉल बंद करायची तुम्हाला गरज नाही. इकडूनच तुम्ही डायरेक्ट बंद चालू करू शकता. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता सगळं काढून ठेवले सामान. आता तर वापस मी हायतच लावून टाकतो. मी तुम्हाला फक्त एक बेसिक फक्त माहिती दिली. मी आशा करतो तुम्हाला माहिती कळली असेल. आणि जर तुम्हाला काही डाऊट वगैरे येत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकतात. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. जे आपले प्लंबर बांधव आहेत ना त्यांच्यासाठी ही खूप अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती कळली असेल अशी मी आशा करतो. आणि माझा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन.